नीट परीक्षा रद्द करा, रद्द करा, रद्द करा, नीट परीक्षा रद्द करा, रद्द करा, रद्द करा, नीट परीक्षा रद्द करा। खांद्याला खांदा लावून येणाऱ्या काळामध्ये त्या विद्यार्थ्यांसाठी, त्या शेतकऱ्यासाठी, त्या गरजासाठी आम्हाला लढायचं आहे। भरपूर प्रश्न आहे मित्रांनो समाजामध्ये, पण समाजातल्या जे जाणीव लोकांना आहे ते मुठभर लोक एकत्र येतात। म्हणून सर्वांना माझं आव्हान आहे की ज्या ज्या लोकांना ह्या त्रास झाला आहे, त्रास होणार आहे, होण्यासाठी तुम्ही आम्ही सर्व एकत्र येऊन लढूया। कारण हा देश तुमचा माझा सर्वांचा देश आहे। म्हणून येणाऱ्या काळामध्ये आमच्या नवयुवकांना, विद्यार्थ्यांना जो इतर बेरोजगारीच्या माध्यमातून होणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला त्रासाच्या मधून आपल्याला जर सावरायचं असेल तर सर्वांनी हे संघर्षाची आपली धुरा आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे असं मी सर्वांना आव्हान करतो। आणि आज जमलेल्या सर्व माझ्या मित्रांना मी मनापासून आभार मानतो की आपण ही आपल्या आंदोलनाची दिशा नक्कीच समोर घेऊन जाऊ। कारण जेणेकरून आपल्याला समाजातील दुर्लक्षित, वंचित शेवटला गेल्या 10 वर्षामध्ये ज्या BJP सरकारनं या देशाचं, ह्या महाराष्ट्राचं नुकसान केलं आहे, त्याचप्रमाणे आता मागल्या महिन्यामध्ये नीटचे एक्झामचे रिझल्ट लागले, त्यामध्ये आमच्या लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं। त्या नुकसानास कारणीभूत कोण, अशी आमची विचारणा आहे। त्या नीटच्या एक्झाममध्ये हजारो गरीब मुलं बसतात, जे 2-2 वर्ष अभ्यास करतात, त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या सरकारचा आम्ही निषेध करतो आहे। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांवरची या मालावरती जी GST लावली आहे, तो शेतकरी इथला बळीराजा आहे, हा तिथला जगाचा पोशिंदा आहे, त्याच्या मालावरती GST लावणं लाज वाटत नाही तुम्हाला? इथल्या विद्यार्थ्याच्या शालेय पुस्तकावर तुम्ही GST लाज वाटत नाही आहे? तो विद्यार्थी या देशाचा उद्याचा नागरिक आहे, त्याच्या याच्यावर GST लावता। म्हणून आमच्या ह्या 2-3 गोष्टीवर आम्ही जाहीरपणे याचा निषेध करतो आहे। आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जे नव्याने वीज बिल वाढ केली आहे महाराष्ट्रामध्ये, त्यामध्ये मॅक्झिमम लोकांचे कंबरड मोडते आहे। इथल्या लोकांना बेरोजगार करणं केला ह्या सरकारने, त्यांच्या हाताला रोजगार नाही आहे। नवीन रोजगार निर्मिती करा। तुम्ही आम्हाला भीक नाही पाहिजे, हे घ्या ते घ्या, आम्हाला भीक नाही पाहिजे। समोर इलेक्शनमध्ये तुम्ही आम्हाला भीक देता, आमच्या आई बहिणीला भीक देता, आम्हाला भीक नाही पाहिजे। आमच्या शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव द्या, विद्यार्थ्यांना न्याय द्या, बेरोजगारांना रोजगार द्या। हे आमच्या जे आम्ही धरणे आंदोलन आम्ही आयोजित केलं आहे। म्हणून जाहीर निषेध करतो सरकारचा। येणाऱ्या काळामध्ये आम्ही अधिक रस्त्यावर उतरून आमच्या मागण्या मान्य करावं लागणार सरकारना, अशी आमची त्यांना धमकी आहे।